प्रांतांनी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी आता इथं सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितल्या. माझी अधिकाऱ्यांना एक सूचना आहे. मी आज सकाळपासून ह्या सगळ्या आपत्कालीन परिस्थितीची पाहणी करतोय आणि मी माझ्या वैयक्तिक अशा निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो आहोत की आताची जी लँडस्लाईड होते किंवा आताची जी काही नैसर्गिक आपत्ती आहे त्याचं स्वरूपच वेगळं आहे. किती लोकांना हे कळलं मला माहीत नाही. मी जोपर्यंत कशेडी घाटाला व्हिजिट देत नव्हतो तोपर्यंत मला असं वाटत होतं की कशेडी घाटामध्ये दरड कोसळली, पण कशेडी घाटामध्ये दरड कोसळलेली नाही. मला पत्रकारांना एक विनंती करायची आहे की काही गोष्टी निसर्गाच्या अशा घडलेल्या आहेत आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, आपण पण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कुठेही कशेडी घाटामध्ये टनेलमध्ये ही लँडस्लाईड झालेली नाही. आश्चर्यजनक असं आहे. मी देखील हा प्रवास तुम्ही देखील माझ्यापेक्षा जास्त करत असाल. मुंबई खेळ सोडल्यानंतर जो सपाटीचा रस्ता आहे त्या सेंटर पासून जवळजवळ 200 मीटरवर डोंगर आहे, बरोबर ना सर? 200 मीटरवर डोंगर आहे. तर त्या डोंगराचा आणि रस्त्याचा यत्किंचितही काही संबंध नाही. तो डोंगर दगडापासून सुटलाय, तो पूर्ण शिफ्ट झालाय आणि तो डोंगर सगळ्या रस्त्यावर आलेला आहे. हा एक वेगळ्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतो. लँडस्लाईड आपण काय म्हणू शकतो की जिथं विकासाची कामं झालेली आहेत, जिथं एस्केवेटरनं भिंती उभ्या राहिलेल्या आहेत, त्याची लँडस्लाईड होणं मी समजू शकतो. पण डोंगरच्या डोंगर घसरणं मी पहिल्यांदा बघितलेलं आहे. त्याच्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग असेल काय मला माहित नाही, याचं व्याख्या काय द्यायची मला अजिबात माहित नाही. परंतु थोडं आपण पर्टिक्युलरली या सगळ्याकडे लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे. दुसरं मी आता खेडमध्ये जिथं 2 शेलार नावाच्या व्यक्ती त्या जमिनीच्या ढिगाऱ्याखाली अजून आहेत, आपल्याला सापडलेल्या नाही. त्याची आई आपण सुरक्षित बाजूला केली आणि नेमक्या हॉस्पिटलमध्ये तिथली पण लँडस्लाईड आपण म्हणू शकत नाही, डोंगर शिफ्ट झाला. इतकी वर्षानुवर्ष असणारी घरं तिथं त्याच्यावर थेट डोंगर झाला. त्याच्यामुळे हे काय होतं याचा अभ्यास आपण मला असं वाटतं की या सगळ्या भूतज्ञांकडनं करून घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला कळणार नाही, कारण हे सुरुवात आहे. आणि कशेडी घाटाच्या संदर्भात किंवा कशेडीच्या मार्गाच्या संदर्भातले म्हणजे फारच आश्चर्यजनक आहे. पण माती कशी आली तुम्ही बघितलं की लोकांनी मला माहित नाही. माती 200 मीटरवरनं जी घसरत आलेली आहे ती रस्त्याच्या पलीकडे जाऊन 2 घरं पण घेऊन गेली. एवढ्या त्या मातीचा स्पीड होता. त्याच्यामुळे अधिकाऱ्यांची विशेषतः PWD, जिल्हा परिषद बांधकाम, पाण्याच्या योजना असलेले सगळे अधिकारी यांनी सतर्क राहिलं पाहिजे. पाऊस प्रचंड पद्धतीनं पडतोय. नाशिक सारख्या ठिकाणी ढगफुटी होणाऱ्या अशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे. आज आपलं पावसाचं टार्गेट जे आहे ते जवळजवळ 100% पेक्षा जास्त गेलंय. काही ठिकाणी 1200 मिलीमीटर पाऊस झालाय, काही ठिकाणी 1100 मिलीमीटर पाऊस झालाय, काही ठिकाणी 900 मिलीमीटर पाऊस झालाय. मागच्या वर्षीच्या तुलनेनं आपण समान आलेलो आहोत. मागच्या वेळी 14 मेला बहुतेक पावसाची सुरुवात झाली. यावेळी किती तारखेला सुरुवात झाली? 21 जून. मी तारखा 2 सांगण्याचा उद्देश माझा हाच आहे. 14 मेला सुरुवात होऊन देखील पाऊस तेवढाच पडला होता आजपर्यंत. आणि या 4 दिवसांमध्ये जो पाऊस पडलेला आहे तो प्रचंड पद्धतीचा पाऊस पडलेला आहे. दुसऱ्या चिपळूणच्या बाबतीमध्ये वाशिष्ठी नदीचा गाळ काढण्याचा उपयोग झाला की नाही माझ्यापेक्षा आता नागरिक चांगलं सांगतो. जगबुडी नदीचा गाळ काढला त्याचा फायदा झाला की नाही खेडचे नागरिक तुम्हाला चांगलं सांगतील. आणि संगमेश्वरच्या शास्त्री नदीचा गाळ काढण्याचा फायदा झाला की नाही संगमेश्वरवाले तुम्हाला सांगतील. परंतु हे परमनंट सोल्युशन नाही. याच्याकडे आता परमनंट सोल्युशनकडे देखील आपल्याला जावं लागणार आहे. पण मगाशी प्रांताधिकाऱ्यांनी जे सांगितलं की आपल्याला काहीतरी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे. अनेक गैरसमज आहेत जे आज त्यांच्याशी बोलून माझे देखील होते ते मी दूर केले. आपण कायमस्वरूपी चिपळूणमध्ये पूर आला की असं एक लिखित असेल अलिखित असेल आपल्या डोक्यामध्ये असं येतं की वरनं पाणी सोडलं म्हणून आपल्याकडे पूर आला, बरोबर ना प्रांत? पण थोडं प्रांत मला असं वाटतं की जे तुम्ही मला सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं ते इथल्या काही योजना सांगणं गरजेचं आहे. सर मी मीडियाला बाईट दिलेले आहेत मागे. पण योग्य आहे. तुम्ही सांगितलं आज आमच्या तणामध्ये भर पडली की अशा पद्धतीने अशा पद्धतीने चालू आहे. त्याच्यानंतर जगबुडीचं नदीचं पाणी आणि वाशिष्ठी नदीचं पाणी हे कुठे ब्लॉक होतं आणि वाशिष्ठी नदीचं पाणी जगबुडी नदी कशी जायला देत नाही, हा जो एक तुमच्यामधला एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे देखील चिपळूणमध्ये पाणी भरतं हे आता शास्त्रीय कारणाने सिद्ध झालेलं आहे. तर मला अधिकाऱ्यांना विनंती करायची त्यांच्या भागामध्ये
ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करताय, आपण आता 24/7 म्हणजे 15 दिवस काम करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि का करणं, आणि मी का कारण सांगू शकतो तुम्हाला, तर मी ते करतो. मी पहाटे 6 वाजता त्या स्पॉटला होतो. तिथनं मी सुरुवात केली अगदी चिपळूणमध्ये. मी असं करत करत थायगॉर्डनपर्यंत जाणार आहे. आणि वेळ पडली तर जसे आज मी विधानसभेच्या अध्यक्षांची परवानगी मागितली तशी उद्या पण मागणार आहे. शेवटी मला जिल्ह्यातल्या लोकांवर आपत्ती येऊ नये ही माझी पहिली भूमिका आहे. त्याच्यामुळे माझी अधिकाऱ्यांना स्पष्ट पद्धतीची सूचना आहे, याच्यामध्ये हलगर्जीपणा कुठेही चालणार नाही. आपण हलगर्जीपणा जर केला तर लोकांच्या जीविताशी खेळतोय याचं भान अधिकाऱ्यांना असलं पाहिजे. त्याच्यामुळे नॅशनल हायवे सगळ्यात डिस्ट्रिक्ट रोड असतील, त्याच्यानंतर तुमचे स्टेट रोड असतील, त्याच्यातील विलेज रोड असतील, याच्यावर देखील आपली यंत्रणाही सज्ज असली पाहिजे. मग तुम्ही काय एक्स्कॅव्हेटर ठेवता, बुलडोजर ठेवता, जे काय करायचं आहे ते नगरपालिकेच्या प्रशासनानं देखील तितकं सतर्क राहिलं पाहिजे. कारण चिपळूणची भौगोलिक परिस्थिती महाराष्ट्रातल्या अन्य शहरांपेक्षा वेगळी परिस्थिती आहे. आज कदाचित गाळ काढण्यामुळे त्या पाऊसनं पाणी येत नसेल, परंतु 200 मिलीमीटर 300 मिलीमीटर जर एका दिवसामध्ये पाऊस पडला तर आपल्याकडे देखील आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सीओ, सगळे नगरसेवक यांनी देखील या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि तो अवेअरनेस आपण जनतेमध्ये देखील निर्माण केला पाहिजे. मी मगाशी गाडीमध्ये प्रांत अधिकारी नगराध्यक्ष होते तेव्हा सांगत होतो, आता लोकांमध्ये हळूहळू अवेअरनेस यायला लागलाय. तो कशावरनं, ज्यावेळी पाऊस धोधो काल सुरू झाला त्यावेळी महाडच्या 100% गाड्या, बरोबर ना, 100% गाड्या महाडच्या पुलावर होत्या. 10-10 किलोमीटरच्या रांगा अलीकडे आणि पलीकडे होत्या. काल रात्रीची चिपळूणची जर परिस्थिती आपण बघितली की चिपळूणवाले देखील सतर्क आहे, त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. ज्यावेळी असं चित्र निर्माण झालं की आता पाणी भरू शकतं का, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं गाड्या जिथं पूल झाले त्याच्या खाली आणून लावल्या, सेफर साईडला आणून लावल्या. म्हणजे जे आपल्याला 21ला सामोरं जावं लागलं तर 2005ला 2006ला सामोरं जावं लागलं, तर तशा पद्धतीनं होऊ नये हे अवेअरनेस आता आपल्यामध्ये यायला लागला. मी खेडमध्ये देखील बघितलं. खेडमध्ये देखील जेव्हा व्यापाऱ्यांची चर्चा केली त्यांनी अतिशय सकारात्मक आमच्याशी चर्चा केली आणि त्यांनी देखील सांगितले की आम्हाला जर अगोदर, जसं आता आमचे प्रांत तुम्हाला काहीतरी अलर्ट टाकतात, हे प्रशासनानं प्रत्येक विभागानं जर केलं ते संकटच आपल्यावर येणार नाही. मग संकट काय येईल तर काही आपल्या स्थावर मालमत्ता आहे त्याचं नुकसान होऊ शकतं, कारण तिथं आपण नाही म्हणून, पण जीवितहानी तर होणार नाही. त्याच्यामुळे अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे. मी आता नळपाणी योजनांचा मुद्दा का सांगितला तर नळपाणी योजनांच्या विहिरी ज्या आहेत त्याला कठडे आहेत का हे बघून घेतलं पाहिजे. महसूल विभागानं ज्या चिरेखाणी मारलेल्या आहेत त्याला कठडे आहेत का बघितलं पाहिजे. खाणी ज्या आहेत त्याला कठडे आहेत का बघितले पाहिजे. ह्या सुद्धा माणसाच्या जीव घेणाऱ्या व्यवस्था आहेत. जर पाणी भरलेलं आहे आणि आपल्याला खण कळलीच नाही तर जीवच जाणार आहे. पाणी भरलेलं आहे, विहीर कळलीच नाही, जीवच जाणार आहे. अशा पद्धतीचा पाऊस पडतोय. त्याच्यामुळे जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद पाणी पुरवठा, मेरीटाईम बोर्ड, बंदर विभाग, मत्स्य विभाग यांनी देखील या परिसराच्या भागामध्ये अतिशय सतर्क राहिलं पाहिजे. आणि ही सूचना देण्यासाठी आज मी बैठकीचं आयोजन केलं होतं. प्रांताधिकारी ऍक्शन मोडवर आहेत, नगराध्यक्ष आहेत, सभापती आहेत, उपनगराध्यक्ष आहेत. आणि महत्वाची गोष्ट की चिपळूण परिसरातले जे नागरिक आहेत हे देखील सतर्क आहेत. मी गेली कित्येक वर्ष बघतोय. त्याच्यामुळं ते देखील पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टीला आपल्याला पाठबळ देत असतात. तर त्या दृष्टीनं देखील सगळ्या इथल्या नागरिकांचं पाठबळ प्रशासनाला आहे तसं राहावं ही देखील विनंती करतो. त्याचबरोबर आरोग्याची व्यवस्था, आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये PSC सेंटर असतील, RH असतील, इथल्या ॲम्ब्युलन्स, इथली सगळी यंत्रणा, इथले डॉक्टर्स हे जाग्यावर असणं गरजेचं आहे. OPD अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवणं गरजेचं आहे. त्याच्या हेल्थच्या बाबतीमध्ये देखील साहेब आपण एक स्वतंत्र बैठक घ्या. स्वतंत्र बैठक घेऊन जेवढे EOना पाहिजे बोलवा, CS पाहिजे बोलवा, मेडिकल कॉलेजच्या टीमला पाहिजे बोलवा आणि ती पण यंत्रणा आपण एक सक्षम केली पाहिजे. आणि पावसाळ्यातच रोगराई वाढत असते, त्याच्यासाठी सगळी औषधं जास्त खरेदी करायची असतील तर DPCकडे माझ्याकडे पैसे मागा, ते पण आपण पैसे देऊ. अशा सगळ्या यंत्रणा सतर्क ठेवण्याची जबाबदारी प्रांताधिकारी म्हणून तुमची आहे आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. आता अधिकाऱ्यांना काय बोलायचं तर सांगा पटापट, आपण विषय पुढे नेऊ. अधिकारी पण बोलणार आहेत का काही अडचणी? अधिकाऱ्यांना काही अडचणी आहेत का यंत्रणेबाबत? काय
नक्की अधिकाऱ्यांना काही अडचण नाही. तुला साहेब मी जनता म्हणून बोलतो. हां बोला. राजसाहेबांनी अतिशय उत्कृष्टपणे प्रत्येक विभागाबाईच म्हणजे ज्या ग्रुपमध्ये कधी पाणी येणार, कधी किती आहे, लेवल किती आहे, कुठल्या पद्धतीने पाणी कुठल्या भागात जाणार, हे प्रांतसाहेबांनी आतापर्यंत म्हणजे मी काय बघितलेलं नव्हतं तुमच्या प्रांतसाहेबांनी टाकलेलं. आणि या प्रांतसाहेबांनी मात्र एखादी म्हणजे कुठली गोष्ट विचारली. प्रांत अधिकारी अतिशय सक्षमपणाने काम करत आहेत. हो. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही. कधी कधी भीती वाटते आता विधानसभेला उभे राहतील की काय. त्याच्यामुळं प्रांत साहेबांच्या कामाबद्दल म्हणजे मी जे ऐकतोय ते अतिशय सकारात्मक आहे, अतिशय चांगलं काम करत आहे. आणि त्यांनी महत्त्वाची जी गोष्ट सांगितली की आपण जर लोकांना ॲडव्हान्समध्ये अलर्ट केलं तर अनेक संकटं दूर होऊ शकतात. त्या पद्धतीने ते काम करतात. त्यामुळे त्यांचं कौतुक आम्हाला देखील आहे. आणि मगाशी मी हे देखील त्यांना सांगितलं की हा पॅटर्न जो आहे हा तुम्ही रत्नागिरीच्या प्रांताधिकाऱ्यांना सांगा, राजापूरच्या प्रांताधिकाऱ्यांना सांगा, तिकडे खेडच्या प्रांताधिकाऱ्यांना सांगा. कारण चिपळूण सारखीच माणसं त्या ठिकाणी राहतात आणि त्या अधिकाऱ्यांनी देखील तुमच्यासारखंच काम करावं ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. साहेब ते बदलेले आणि आता व्हिडिओ असले तरी त्यांना मुदत वाढते. त्यांचं खातं भाजपकडे आहे. नाही, माझ्यापेक्षा भाजपमध्ये हा नाही बदल्या बिदल्यांचा विषय ते मंत्री बघतील, पण ते चांगलं काम करत आहे. आणि अधिकाऱ्यांच्या काय जर अपेक्षा असतील तर अजून सांगा मी बोलून. आता काल किती मिलीमीटर पाऊस झाला? काल कमी झालं सर 110. आणि ह्या 4 दिवसात एकूण किती मिलीमीटर पाऊस झाला? 4-5 दिवसात नाही ते वरचा पाऊस झालेला आहे, आपल्याकडे नाही आहे. 138, 130, 174, 100 असे गेल्या 4 दिवसातले फिगर आहे. 700 मिलीमीटर झाला. हां 100, 400, हां 500, 550, 600च्या दरम्यान आहे. 4 दिवसातला पाऊस 600 आहे. आपल्याकडे सर गेल्या वर्षी 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 1200 मिलीमीटर पाऊस पडला होता. 5 दिवसात. हां 5 दिवसात. त्यावेळी 20 ऑगस्टला थोडंसं पाणी आलं होतं बाजारपेठमध्ये. आणि मीडिया एक चुकीचे देतं. कालच्या रविवारच्या लोकसत्ताला 21चा फुल होता. रविवारच्या लोकसत्ताला आणि आत्ता पण खास परवा थोडं पाणी तुम्ही प्रश्न विचारा. हा मला आत्ता बोलला तुम्ही मार्ग काढून देतो. काय झालं मगाशी मला जर नगराध्यक्षाने आठवण केली असती ना तर जिल्हाधिकारी इथं आपल्याबरोबर आता संध्याकाळी रत्नागिरीला गेली काढली आहे. सुरू करू का? गेले 4 दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. आज देखील प्रशासनानं रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्याच्यामुळे शाळा देखील बंद आहेत, महाविद्यालय देखील बंद आहे. कालच आपल्याला माहिती असेल की दुर्दैवानं रात्री 10 वाजता खेड तालुक्यातील दहिवली इथं शेलारवाडी इथं लँडस्लाईड झाली. लँडस्लाईड म्हणण्यापेक्षा डोंगरच शिफ्ट झाला आणि त्याच्याखाली 3 व्यक्ती अडकलेल्या होत्या. त्याच्यामध्ये एका व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यामध्ये प्रशासनाला आणि NDRFला यश आलं आणि दोन्ही जे अजून आपण अपेक्षा करू की त्यांना देखील तशाच पद्धतीनं जिवंत आपल्याला बाहेर काढता येईल. परंतु NDRFनं जी मगाशी मला माहिती दिली की ती शक्यता फारच कमी आहे, परंतु ते अजून आपल्याला दोन्ही व्यक्ती सापडलेलं नाही. तर मी आत्ताच प्रशासनाला एक सूचना आणि निर्देश दिलेले आहेत की आपल्याकडच्या लोकांची भावना असते मी घरातनं बाहेर पडणार नाही, तरी मी
डोंगराच्या शेजारी राहत असलो तरी माझं आयुष्य त्या घरामध्ये गेलेलं आहे. तर आपल्यामार्फत मला जिल्ह्यातल्या अशा दरड प्रवणग्रस्त भागातल्या नागरिक बंधू भगिनींना एक आवाहन करायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचा आपला जीव आहे आणि जर प्रशासनानं आपल्याला तसं सहकार्य करण्याचं आवाहन केलं तर त्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांनी तिथनं शिफ्ट झालं पाहिजे. त्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत. जे मृत व्यक्ती आहेत त्यांना तातडीची शासनाची मदत 4 लाखची आहे ती देण्याची देखील सूचना मी केलेली आहे. त्याच्यानंतर मी कशेडीच्या त्या लँडस्लाईड जिथं झाली तिथे देखील जाऊन आलो. तिथं देखील अख्खा डोंगर शिफ्ट झाला आहे. तिथे 2 घरांना जे काही डॅमेजेस झाले होते तिथं शासनामार्फत तर मदत मिळेलच, परंतु शिवसेना म्हणून देखील आम्ही त्या लोकांना मदत केलेली आहे. खेडच्या बाजारपेठेमध्ये मी जाऊन आलो. तिथं देखील परिस्थिती बघितली. आता मी चिपळूणमध्ये आहे. वाशिष्ठी नदीच्या पुराची देखील माहिती घेतलेली आहे. जगबुडीच्या पुराची देखील माहिती घेतलेली आहे. समाधानकारक एवढंच आहे की या नद्यांचा गाळ काढल्यामुळं जी पूर्वी पाण्याची पातळी शहरांमध्ये प्रचंड पद्धतीनं वाढत होती ती आता कमी व्हायला मदत झालेली आहे. पूर्ण परिस्थिती ही अतिशय नियंत्रणाखाली आहे. आमचे सगळे अधिकारी अतिशय जीव ओतून या संपूर्ण प्रक्रियेमध्ये लोकांबरोबर काम करत आहेत. नागरिकांचं देखील सहकार्य मिळत आहे. भविष्यामध्ये देखील 2-3 दिवस मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता आहे आणि त्या शक्यतेनुसार कोणालाही जीवितहानी होऊ नये आणि वित्तीय हानी होऊ नये यासाठी सतर्क राहावं याच उद्देशानं आज या चिपळूणच्या बैठकीचं मी आयोजन केलं होतं. दरवर्षी कोकणामध्ये पाऊस पडतोय. कोकणातले जे प्रमुख घाट आहेत कोकणामध्ये यायला परशुराम घाट असेल, कुंभारली घाट असेल किंवा कशेडी घाट असेल, इथे नेहमीच पावसाळ्यामध्ये दरड कोसळते. आता परशुराम घाट सुद्धा धोक्याचा बनलेला आहे, तर त्याच्यावरती अशा उपाययोजना काय करतात? आता मी याच्यावर प्रॅक्टिकली सांगितलं तर त्याची नियोजन होईल मोठी. तर प्रॅक्टिकल काय आहे की 4 दिवसामध्ये आपल्याकडे जवळजवळ 700 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. 700 मिलीमीटर जर इन अँड ॲव्हरेज काढलं 8 दिवसाचं, बरोबर ना, तर 700-750 मिलीमीटर पाऊस पडला. महाराष्ट्राच्या काही भागामध्ये 100 मिलीमीटर देखील पाऊस पडत नाही 4 महिन्यामध्ये. तो आपल्याकडे एका दिवसात 2 दिवसामध्ये पडतो. आपल्याकडची माती जी ती अतिशय भुसभुशीत आहे. मगाशी मिटिंग असताना मी जे मगाशी बोललो की आपण अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण झालं आमच्या मार्फत असेल, माउथ पब्लिसिटीनं असेल किंवा मीडियाच्या माध्यमातून असेल की कशेडी घाट कोसळला. कशेडी घाट अजिबात कोसळलेला नाही. 1 इंच देखील कोसळलेला नाही. बोगद्यात 1 किलो देखील माती नाही. तर मग नक्की काय झालं आहे, जो मी शब्दप्रयोग मगाशी केला की सपाट रस्त्यापासून जवळजवळ डोंगर 200 मीटरवर आहे, पण तो 200 मीटरवरचा डोंगर पूर्ण शिफ्ट होऊन रस्त्यावर आला. आता हे कसलं कारण आहे? त्या डोंगराचा कोणी विचार पण केला नव्हता. 200 मीटरवरचा 150 मीटरवरचा डोंगर सरकून खाली येईल हे कोणाच्या ध्यानीमध्ये देखील नव्हतं. त्याच्यामुळं काही नैसर्गिक आपत्ती येत आहेत, त्या भविष्यामध्ये आल्या तर आपण अलर्ट राहिलं पाहिजे. त्याच दृष्टीनं आजची बैठक होती. करोडो रुपये खर्च करून पश्चिम घाट जो आहे, खर्च करून पश्चिम घाट जो आहे, शेतीच आहे, गॅजेट वाद असतो, अनेक गोष्टी वारंवार करतं. काय सांगतं? नाही, करोडो रुपये खर्च करून बांधला याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही, पण त्याचं थोडं आपण कौतुक पण केलं पाहिजे. म्हणजे आपण सगळ्याच वाईट गोष्टी आहेत असं देखील गृहीत करून उपयोगाचं नाही. मुंबई गोवा महामार्गावर अनेक चांगल्या गोष्टी अशा झालेल्या आहेत जिथं आपल्याला असं वाटत होतं की ते स्वप्नवत होतं की होणारच नाही. जसं कोकण रेल्वेचा आमचा पानवलचा पूल होणारच नाही असं वाटत होतं, परंतु कोकण रेल्वे देखील सुरू झाल्यानंतर 4 वर्ष आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की पहिले 4 वर्ष बोगद्यामध्ये देखील दरड कोसळायची आणि त्या गाड्या थांबायच्या. त्याच्यामुळं कुठंतरी पाण्याचा प्रश्न असेल, कुठेतरी नैसर्गिक आपत्ती असेल म्हणून या गोष्टी घडत आहेत. त्याचं समर्थन मी अजिबात करत नाही. याच सगळ्या गोष्टीसाठी परवा मी नितीन गडकरी साहेबांची भेट घेतलेली आहे. परंतु नैसर्गिक आपत्तीच्या पुढं कोणाचंच काही चालत नाही, परंतु ती भविष्यामध्ये जरी आली तरी आपलं काही डॅमेज होणार नाही अशा पद्धतीनं आपण काम करू. साहेबांनी इकडच्या उपाययोजना वगैरे सांगितल्या, तर विरजोळीमध्ये मानवनिर्मित सगळ्या कुठे नाही मानवनिर्मित असेल तर ते अधिकार देखील प्रांतांना आहेत ना. जसं आपण अलर्ट मोडवर काही गोष्टी करतोय तसं प्रांतांनी अलर्ट मोडवर ते देखील कार्यक्रम करून टाकावा. कालच्या पावसामध्ये चिपळूणमध्ये जे वाशिष्ठीच्या वरती पात्राबाहेर पाणी आलं होतं, भविष्यात चिपळूणसाठी धोक्याचं नाही, कारण अवजलचं पाणी न सोडता पाणी वरती आलं. यावरती काय उपाययोजना?
नाही, उपाययोजना म्हणजे खरं तर तुम्हीच मला सांगितलं पाहिजे की या 3 वर्षामध्ये एवढा पाऊस पडून सुद्धा पूर्वीची जी पाण्याची पातळी होती ती चिपळूणच्या पाण्यानं ओलांडली का? त्याचं उत्तर तुम्ही काही जरी म्हटलं तरी नाही असं आहे. त्याच्यामुळं 11 मीटरची जगबुडीची आहे ना, हो 11 मीटर जीप मोडी होती. 11 मीटर जगबुडी असताना आपल्याकडे फक्त पाणी थोडंफार वर आलं, ते पण भविष्यामध्ये येऊ नये ती पण उपाययोजना आपण करू. परंतु वाशिष्ठी नदीचा गाळ काढल्यामुळं बऱ्यापैकी सुरक्षितता चिपळूणच्या शहराला मिळाली हे आपण नाकारू शकत नाही. मिसिंग लिंकवरनं अनेक विरोधक आहेत ते आरोप करत आहेत. काय सांगा त्याच्यावर? ही घटना घडली ती. ठीक आहे, विरोधक शेवटी टीका टिप्पणी करणार, त्याचा तो अधिकार आहे, त्यावर दुसरं काही काम पण उरलेलं नाही. परंतु मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये 2 दिवसामध्ये तो क्लिअर झाला आणि आजच मी शिवेंद्रराजे भोसले साहेबांची स्टेटमेंट बघितली कशामुळे झालं होतं, काय झालं होतं. काय होतंय की आता परवा माझ्याकडे रत्नागिरीतलं मी जातानाच छत कोसळलं त्या आपल्या रेल्वे स्टेशनचं. पण त्याची माहिती घेतली पाहिजे ना, त्याची माहिती आपण घेतली पाहिजे. कशामुळं कोसळलं, ते मानवनिर्मित आहे का की निसर्गनिर्मित आहे हे पण आपण सगळं बघितलं. पहिला नाही, हा दुसरा पाऊस. विरोधक थोडे कच्चे आहेत, हा दुसरा पाऊस त्याच्यावरचा. तरी विरोधकांना पहिला आपण देखील माझी विनंती सांगा की पहिला पूर्ण अभ्यास करा आणि मग आमच्यावर टीका करा. आणि ते सगळं सांगतात ते तुम्ही ऐकता हे पण आमचं दुर्भाग्य आहे. त्याच्यामुळं 1 वर्ष नाही झालं, 2 वर्ष झाले. बघा, त्यांनी 1 वर्ष झालं म्हटलं तुम्हाला पटलं, आम्ही सांगितलं 2 वर्ष तुम्हाला पटत नाही. हा कधीच आमच्या सांगण्यातला फरक असेल. बघा, फाईलच माझ्याकडे आहे त्याची, त्याचं काय करायचं बघतो मी जायच्या अगोदर. बघा, फाईलच माझ्याकडे, नुसती फाईला उघडून पण बघा. नाव दाखवा. परशुराम घाटाला आपण जो विषय सांगितला होता त्याला नवीन काही पर्यायी नाही, मी स्वतः आता परशुराम घाटातनं आलो. मी मगाशी जसं कोकण रेल्वेचं उदाहरण दिलं की श्रीधरन साहेब कोकण रेल्वेचे MD असताना त्यांनी हा ऐतिहासिक मार्ग पूर्ण केला. पण रेल्वे पूर्ण झाल्यानंतर देखील 4 ते 5 वर्ष आता आपल्याला देखील माहिती आहे की कुठेतरी लँडस्लाईड होत होती, कुठेतरी काहीतरी होत होतं. मग हळूहळू त्याच्यावर उपाययोजना झाल्या. आपल्याकडे मुंबई गोवा महामार्ग हा देखील ऐतिहासिक मार्ग आहे. आपल्याकडे प्रचंड चढ आहेत, उतार आहेत, या सगळ्या परिस्थितीत तो बांधलेला आहे. त्याच्यावर देखील मार्ग निघतील आणि खरोखरच परशुराम घाटामध्ये निकृष्ट दर्जाचं काय झालं असेल हे चौकशी करू आपण. नाही, पर्यायी व्यवस्था आपण अशी करतोय की एक जो जिल्हा परिषदेचा रस्ता आहे, परशुराम घाट बंद झाल्यानंतर जिल्हा परिषदेचा एक रस्ता आहे आंबडस मार्गे, तर तो कशा पद्धतीनं मजबूतीकरण करायचा यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि त्याची सूचना पण दिलेल्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष NDA सोबत जाणार अशी भविष्यात कुठेतरी चर्चा सुरू आहे. काय सांगतो? नैसर्गिक आपत्ती इकडे आलेली आहे, त्याच्यावर चर्चा करू. त्याला कुठं जायचं तिकडे जाऊ देत, नंतर बघू आपण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.